छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे रस्ता रुंदीकरणामध्ये त्यांचं घर जाणार आहे आणि त्यांचं अतिक्रमण आहे, अनाधिकृत बांधकाम आहे, सर्व लोकांचं सर्वे केलं गेलं आहे आणि या सर्व लोकांना बोलावून त्यांचं ऐकून घेण्यात आलं. त्यांना घरकुल जे आहेत त्या घराच्या बदल्यात एक परिवार एक घर 100% शुल्क माफ म्हणजे एकही रुपये न घेता 100% त्यांना घरं कशी देता येईल आणि कुठे कुठे घरं आहे याचा माहिती दिली गेली. आणि या अनुषंगाने लोकांची काय फीडबॅक आहे, काही लोकांच्या घरामध्ये 2 लोक आहेत, 3 परिवार आहेत आणि त्यांना काय पॉलिसी आहे त्याला समजावून आणि सांगितलं, जेणेकरून लोकांची बाहेर गैरसमज निर्माण करत आहे म्हणजे आम्हाला घर भेटणार आहे का नाही भेटणार आहे. ज्या ज्या ठिकाणी प्लॉट शिल्लक आहेत महानगरपालिकेच्या पुनर्वसनाचे त्या ठिकाणी प्लॉट्स दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी 150 घर महानगरपालिकेचं माडांनी आम्हाला दिलेलं आहे. त्या 150 घर त्यांना अगदी एकही रुपये रक्कम न स्वीकारता ते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी ते सर्व लोकांना रस्त्या रुंदीकरणामध्ये जाणाऱ्या घरांचा 100% मोफत देण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने काय काय कागदपत्र लागतात आणि लोकांची काय काय कंप्लेंट्स आहेत या सजेशन्स आहेत ते ऐकून घेण्यात आलं, जेणेकरून या रस्ता रुंदीकरणामध्ये एकही बेघर असणार नाही. 100% बेघरांना घरं मिळणार या अनुषंगाने आपल्या आज सर्व लोकांची ऐकून घेणार. सर कोणते एरियामध्ये जो आहे लोकांना छत्रवाडी, चिकलठाणा, अर्सूल, आंबेडकर नगर, कांचनवाडी, पडेगाव, मेटमिटा या सर्व भागातून लोक आहेत की किले अर्कच्या भागातून सुद्धा लोक आहेत. काही ठिकाणी आम्ही शासनाने त्या ठिकाणी पुनर्वसन करून बसवलं होतं, परंतु रस्ता रुंदीकरणामध्ये जात असेल तर त्यांना 100% एकही रुपये महानगरपालिका न घेता 100% त्याला पुनर्वसन महापालिका माध्यमातून केलं. थँक्यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.